नमस्कार. पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूरमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण 9th स्टँडर्डचा मॅथ्स पार्ट सेकंड, मॅथ्सचे जे 2 पार्ट आहेत त्यापैकी मॅथ्स पार्ट सेकंडमधील फर्स्ट चॅप्टर नंबर फर्स्ट, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. जशा मॅथ्स पार्ट फर्स्टमध्ये किंवा अल्जेब्रामध्ये जशा बेसिक कन्सेप्ट्स असतात तशा बेसिक कन्सेप्ट्स या जॉमेट्रीमध्ये सुद्धा असतात आणि त्या कोणत्या आहेत त्याचा आपण इथं बघणार आहोत. लेट्स स्टडी. या चॅप्टरमध्ये आपल्याला पॉईंट, लाईन अँड प्लेन हा पहिला पॉईंट. सेकंड पार्ट, कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट्स अँड डिस्टन्स. थर्ड, बिटवीनेस. फोर्थ, कंडिशनल स्टेटमेंट्स. फिफ्थ, प्रूफ. असे 5 पार्ट या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे आहेत. त्यापैकी पहिले 3 पार्ट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पॉईंट, लाईन अँड प्लेन, कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट्स अँड डिस्टन्स आणि बिटवीनेस असे 3 पॉईंट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. पॉईंट, लाईन आणि प्लेन हे जे 3 पार्ट आहेत त्याला आपण बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे वी डू नॉट डिफाईन नंबर्स आपण डिफाईन करू शकत नाही. त्याच पद्धतीने सिमिलरली वी डू नॉट डिफाईन ए पॉईंट, लाईन अँड प्लेन ऑल्सो. हे जसं आपण नंबर डिफाईन करू शकत नाही त्याच पद्धतीने आपण पॉईंट, लाईन आणि प्लेन सुद्धा डिफाईन करू शकत नाही. तरी पण त्यातले त्यात थोडासा भाग म्हणून काही आपल्याला बघता येतो तो म्हणजे लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉईंट्स. लाईन आणि प्लेन हा जो पार्ट आहे त्याला आपण सेट्स ऑफ पॉईंट्स, ते डेफिनेशन नव्हे पण आपण एक माहिती म्हणून आपण ते घेऊ शकतो. लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ ए पॉईंट्स. आपल्या कीप इन माइंड, आपल्या मनामध्ये असं एक ठासून ठेवायचं आहे की लाईन म्हटलं की ती फक्त स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे जॉमेट्रीमध्ये लाईन हा जो शब्द आहे तो फक्त स्ट्रेट लाईनसाठी वापरला जातो, दुसऱ्या कुठल्याही कन्सेप्टसाठी वापरला जात नाही. सो बेसिक कन्सेप्ट कोणकोणते आहे तुम्हाला माहिती झालं. पॉईंट, लाईन आणि प्लेन यापासून खरी जॉमेट्री सुरुवात होते. जशी नंबरपासून अल्जेब्रा सुरुवात होतो तसा जॉमेट्री ही लाईन, पॉईंट, लाईन आणि प्लेनपासून सुरुवात होते. याचा भाग आपल्याला पुढे सुरुवात करायची आहे. पॉईंटपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. पहिल्यांदा कोऑर्डिनेट म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. त्यासाठी एक फिगर मी काढलेली आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर लाईन. एक नंबर लाईन इथं दिलेली आहे. ती नंबर लाईन तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा आपण लाईनवरती 0 घेतो आणि त्याच्यापासून समान अंतरावर दोन्ही बाजूला खुणा करतो आणि पहिला जो इकडचा भाग आहे त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर देतो आणि इकडे जे देतो ते निगेटिव्ह नंबर देतो. या पद्धतीने आपण ही नंबर लाईन तयार करत असतो. या नंबर लाईनवरती काही मी पॉईंट घेतलेले आहेत. ए, बी, सी, डी, ई आणि हा ओ असे हे पॉईंट घेतलेले आहेत. हे पॉईंट काय दर्शवतात तर ते कोऑर्डिनेट्स त्याला म्हणतो आपण. त्याला काय म्हणायचं, कोऑर्डिनेट्स म्हणायचं. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए, हा जो ए पॉईंट आहे या ए पॉईंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे तर -5 आहे. एचा कोऑर्डिनेट कोणता आहे -5 आहे. त्याला मराठीमध्ये निर्देशक असं म्हणतात. निर्देशक बिंदू असं म्हटलं जातं. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज -5. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज -3. आता कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी तुम्हाला सहज सांगता येईल. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी इज राईट -2. नेक्स्ट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी काय येईल तर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी इज 1. राईट. नेक्स्ट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई इज 3. सेम कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ओ इज ऑल्सो 0. सो दिस इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए. जर तुम्हाला ही नंबर लाईन दिली तर तुम्हाला कोऑर्डिनेट सहज सांगता येतील. या पद्धतीने हा भाग पार्ट आहे. आता याच्यातला पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर या ए बी, बी सी, सी डी किंवा नंबर लाईनवरती अजून किती पॉईंट आपण घेऊ त्या 2 पॉईंट्स मधला डिस्टन्स आपल्याला बघायचा आहे. म्हणजे मी इथं जो डिस्टन्स म्हटलंय तो डिस्टन्स खरा आपल्याला महत्त्वाचा आहे. तो डिस्टन्स कसा काढायचा. समजा ए बी मधला जर डिस्टन्स तुम्हाला काढायचा असेल तर नंबर लाईन वरून आपल्याला सहज सांगता येऊ शकेल
इथं एक पार्ट आहे हा आणि हा दुसरा पार्ट आहे. ए बी मधला जो डिस्टन्स आहे तो 2 आहे. मात्र जर नुसते कोऑर्डिनेट्स दिलेले असतील म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज -5, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज -3 एवढंच दिलं असेल तर त्याच्यावरून डिस्टन्स कसा काढायचा, नंबर लाईन दिलेली नाहीये, नुसते कोऑर्डिनेट दिलेले असतील तर आपण डिस्टन्स कसा काढायचा हा पार्ट आपण या नेक्स्ट मध्ये बघणार आहोत. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, जर 2 पॉइंट मधलं अंतर आपल्याला काढायचं असेल कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स, त्याचे कोऑर्डिनेट्स कन्सिडर करायचे अँड सबस्ट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर, मोठ्या संख्येतून मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक मायनस करायचा. कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स अँड सबस्ट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर, म्हणजे मोठ्यातून लहान वजा करायचा. कंपल्सरी याच पद्धतीनं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आणि मग त्या पद्धतीने जर एक एक्झाम्पल मी इथे घेतलंय, दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी अँड ई आर 1 and 3 रिस्पेक्टिव्हली, म्हणजे कोऑर्डिनेट डी चा किती आहे 1 आहे आणि ई चा किती आहे तर 3 आहे. तर या दोघांमधला मोठ्यातून लहान वजा करायचं म्हणजे मोठा आहे 3, लहान आहे 2. वी नो दॅट 3 इज ग्रेटर दॅन 1, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ई अँड डी, ई आणि डी मधला डिस्टन्स किती येईल तर 3 - 1 इज इक्वल टू 2 येईल. 3 - 1 इज इक्वल टू 2. आणि नंबर लाईन वरती जर आपण बघितलं असतं तरी तो सुद्धा काय येणार आहे 3 - 1 2 येणार आहे. सो द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ई अँड डी इज डिनोटेड ॲज, आता तो डिनोट कसा करायचा, नुसता डिस्टन्स बिटवीन असं नाही लिहायचं तर तो कसा डिनोट करायचा ॲज डी ऑफ इन स्मॉल ब्रॅकेट ई कॉमा डी, या पद्धतीने डिस्टन्स आपण डिनोट करायचं आहे. त्याच पद्धतीने आपण दुसराही पद्धतीने करू शकतो, म्हणजे आपण 7वी मध्ये वगैरे 8वी मध्ये आपण पाहिलेलं आहे. दिस इज द सेम ॲज लेंथ ऑफ ईडी, लेंथ ऑफ ईडी याची आणि याचं कंपॅरिझन सेम आहे, म्हणजे हे दोन्ही सेमच आहेत. सो डिस्टन्स ऑफ ईडी इज इक्वल टू ऑल्सो डिस्टन्स ऑफ डीई, उलट घेतलं तरी चालेल, डीई त्याचाही डिस्टन्स सेम येणार आहे. सो दिस इज इक्वल टू लेंथ ऑफ ईडी इज इक्वल टू 2. सो तुमच्या लक्षात आलंच असेल की डिस्टन्स कसा काढायचा तर मोठ्यातून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा, मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा आणि मायनस केल्यानंतर येणार जे उत्तर असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, त्या दोघांमधला डिस्टन्स आहे असं म्हणणार आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. टू फाइंड डिस्टन्स ऑफ ए बी, टू फाइंड डिस्टन्स ऑफ ए बी, मगाशी आपण नंबर लाईन वरून सांगितलेलं होतं की काय येत होता डिस्टन्स ए आणि बी मधला तर 2 येत होता. तर इथं आपण ए कोऑर्डिनेट्स आणि बी कोऑर्डिनेट्स वरून तो 2 येतोय का बघूया. द कोऑर्डिनेट ऑफ ए इज -5 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज -3. आता -3 आणि -5, -5 ए चा कोऑर्डिनेट आहे, बी चा -3 आहे. या दोघांमधला मोठा कोण तर -3. सो हियर -3 इज ग्रेटर दॅन -5, देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू -3 - -5. मोठ्यातून लहान संख्या वजा केली तर आपल्याला डिस्टन्स मिळतो. त्या पद्धतीने -3 मोठे आहे, मध्ये मायनस चिन्ह आणि इथं -5 म्हणून ब्रॅकेट. सो -3 - -5. सो मायनस चं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे मायनस मायनस प्लस होतो. देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू -3 + 5. आता इथं भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, 5तून 3 गेलं तर 2 आलं. Therefore, the distance between two distinct points is always a positive number. म्हणजे डिस्टन्स हा येतो, दोन एक्झाम्पल पाहिली, दोन्ही एक्झाम्पल मध्ये डिस्टन्स हा 2 आलाय. अजून वेगळा येऊ शकतो पण कंपल्सरी तो काय असणार आहे पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे बिटवीन एसचा पार्ट बघायचा आहे. तर बिटवीन एस मध्ये काय आहे, बिटवीन एस म्हणजे काय तर 2 पॉईंट दिलेले असतील त्याच्यामध्ये जर एखादा पॉईंट असेल तर त्याचा गुणधर्म त्याची प्रॉपर्टी काय आहे ही प्रॉपर्टी इथं आपल्याला बघायची. काय प्रॉपर्टी बघा, इफ पी क्यू आर आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स, हे 3 कोलिनियर पॉइंट्स पाहिजेत पण कंपल्सरी. हे 3 कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कोलिनियर याचा अर्थ काय एक रेषीय बिंदू, म्हणजे एकाच रेषेवर असणारे हे 3 बिंदू आहेत. आणि म्हणून याचे देर आर 3 पॉसिबिलिटीज, याच्या किती पॉसिबिलिटीज असू शकतात तर 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. ते कोणकोणते आहेत हे इथं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी 3 फिगर काढलेले आहेत. इथं तुम्हाला दिसतंय पी क्यू आर, हे 3 पॉईंट तिन्ही लाईन वरती घेतलेले आहेत.
फक्त तिन्ही पॉसिबिलिटीज मात्र वेगवेगळ्या आहेत. इथं पी क्यू आर सलग आहे, इथं पी आर क्यू आहे, इथं आर पी क्यू आहे. तो भाग काय सांगतो बघा. फर्स्ट फिगर काय सांगते तर पॉईंट क्यू, हा पॉईंट क्यू जो आहे तो इज बिटवीन पी अँड आर. म्हणजे हा जो पी पॉईंट क्यू पॉईंट आहे हा क्यू पॉईंट पी आणि आरच्या दरम्यान आहे, मध्ये नाही, दरम्यान. बिटवीन याचा अर्थ काय दरम्यान, त्या दोघांच्या मध्ये आहे, कुठेही असू शकतो तो, पण त्या दोघांच्या आसपास आहे किंवा दरम्यान आहे. असा मध्ये असं आपल्याला म्हणता येणार नाही, तो कुठं आहे तर दरम्यान आहे असं आपल्याला म्हणता येईल. फर्स्ट फिगरमध्ये काय दिसते पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. सेकंड फिगरमध्ये काय दिसते पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. थर्ड फिगर पॉईंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. पॉईंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. आता याच्यावरून आपण काय सांगू शकतो, इफ डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर. म्हणजे इथं जर आपण डिस्टन्स काढले या दोघांचे, डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर, तर तो डिस्टन्स कसा मिळणार आहे, डिस्टन्स ऑफ पी आर एवढा मिळणार आहे. देन इट इज सेड दॅट पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. म्हणजे बिटवीन एसचा अजून एक प्रॉपर्टी इथं दिलेली आहे की जर या दोघांचा डिस्टन्सची ॲडिशन ह्या तिसऱ्या एवढी येत असेल तर जो कॉमन पॉईंट आहे क्यू, तो कॉमन पॉईंट काय असतो तर त्या दोन पॉईंटच्या दरम्यान असतो. म्हणजे इथं आपल्याला दिसते क्यू हा पॉईंट कॉमन आहे आणि पी आणि आर दोन्हीकडे आहे, म्हणून क्यू हा पॉईंट काय आहे पी आणि आरच्या दरम्यान आहे. नेक्स्ट द बिटवीनेस इज शोन ॲज. बिटवीनेस कसं शोन करायचं बघा, याच बाबीसाठी पहिल्या आकृतीसाठी दिलेला आहे पी डॅश क्यू डॅश आर. इथं डॅश लिहायचं आहे फक्त, पी डॅश क्यू डॅश आर. याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. म्हणजे काय करायचं आपल्याला, दिलेली इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यावरून कोणता पॉईंट हा दोन पॉईंटच्या मध्ये आहे हे आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच्यावरून काढायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ते कोलिनियर आहेत का नाहीत हे पण सांगायचं आहे, नसतील तर का हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल, डिस्टन्स ऑफ पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू 10, डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू 2. तर सोल्युशन काय दिलेलं आहे, याच्यात काय शोधायचं की मोठा जो दिलेला आहे तो पहिल्यांदा घ्यायचा. जो मोठा दिलेला असेल, ज्याचा डिस्टन्स मोठा आहे तो पहिल्यांदा घ्यायचा. इथं डिस्टन्स 10 मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ पी क्यू मी घेतला आणि काय करायचं, राहिलेल्या दोघांची ॲडिशन करायची. सो डिस्टन्स ऑफ पी आर इज इक्वल, डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू 7 प्लस 3 इज इक्वल टू 10. डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू ऑल्सो 10, त्याला एक नंबर दिला. डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू 7 प्लस 3 इज इक्वल टू 10, याला 2 नंबर दिलं. याच्यावरून आपल्याला काय मिळते तर देअरफॉर डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून आपल्याला हे दोन समान दिसत आहेत आणि हे दोन समान आहेत याचा अर्थ काय तर पॉईंट आर इथं तुम्हाला दिसते, हा आर आणि हा आर इथं दोन्हीकडे आहे आणि म्हणून पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू. पॉईंट आर का आहे बिटवीन तर ह्या दोन्हीकडेही तो कॉमन आहे आणि म्हणून हा पॉईंट बाजूला काढला आपण. पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू. आता हे जर बिटवीन असतील तर ते नक्कीच कोलिनियर असणार आहे. देअरफॉर पॉईंट पी, पॉईंट क्यू अँड पॉईंट आर आर कोलिनियर पॉईंट्स. नेक्स्ट एक्झाम्पल, डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू 8, डिस्टन्स ऑफ एस टी इज इक्वल टू 6, डिस्टन्स ऑफ आर टी इज इक्वल टू 4. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय घेणार तर मोठ्यात मोठा घ्यायचा. मोठा डिस्टन्स जो आहे तो पहिल्यांदा घ्यायचा, म्हणजे हा 8 म्हणजे कशाचा आहे डिस्टन्स ऑफ आर एस. सो डिस्टन्स ऑफ आर एस घेतला पहिल्यांदा, त्याला 1 म्हटलं. आता काय करायचं, या दोघांची करायची बेरीज. सो डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी इज इक्वल टू 6 प्लस 4 इज इक्वल टू 10. तर 1 आणि 2 वरून सहज दिसतंय तुम्हाला की हे दोन्ही समान नाही. म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी फ्रॉम 1 and 2. तर हे दोन समान आहेत याचा अर्थ काय तर बिटवीन एसची प्रॉपर्टी तर लागू होत नाही, म्हणजे हे तिन्ही कोलिनियर नाहीत. Therefore, point R, point S and point T are non-collinear points. Non-collinear points. Next example,
Points x, y, z are collinear such that distance of x, y is equal to 17, distance of y, z is equal to 8. Find distance of x, y. आता इथं x, y, z हे कोलिनियर आहेत असं दिलेलं आहे, पण कोलिनियर आहेत याचा अर्थ काय, एकाच लाईनवरती आहेत, पण ते कसे आहेत बिटवीनच त्याचा माहिती आहे का आपल्याला, नाही आहे माहिती, त्यामुळे ते कसे आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून इथं काय होतं तर एक्स वाय एक्स झेडच्या जी व्हॅल्यू आहेत त्या दोन व्हॅल्यू मिळतात. तर त्या कशा मिळतात त्याच्यासाठी दोन पॉसिबिलिटीज आहेत. पॉईंट्स एक्स, पॉईंट वाय अँड पॉईंट झेड आर कोलिनियर पॉईंट्स. हिअर टू पॉसिबिलिटीज, दोन पॉसिबिलिटीज आहेत. पहिली पॉसिबिलिटी काय आहे की एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजे काय, वाय हा एक्स वायच्या दरम्यान असेल, वाय बिटवीन एक्स अँड झेड. देन हे जर असं असेल तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड, म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड. आणि मग डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स वाय 17 दिलेला आहे, वाय झेड 8 दिलेला आहे, 17 प्लस 8 25. सो डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 25 आपल्याला मिळेल. तर सेकंड पॉसिबिलिटी काय आहे तर झेड हा एक्स वायच्या दरम्यान असेल, झेड हा एक्स वायच्या दरम्यान असेल. सो एक्स वायच्या दरम्यान झेड आहे म्हणजे काय होईल तर डिस्टन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड. सो डिस्टन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स वाय मायनस डिस्टन्स ऑफ वाय झेड इज इक्वल टू 17 मायनस 8. इथं वाचताना माझा घोटाळा झाला. डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू distance of xy minus distance of yz is equal to 17 minus 8. Therefore distance of xz is equal to 9. हे दोन पॉसिबिलिटीज इथं मिळू शकतात. आता तिसरी पॉसिबिलिटी तुम्ही म्हणाल तर मिळत नाही का, 8 मधून 17 आपण वजा करू शकत नाही, त्यामुळं कारण डिस्टन्स आपल्याला पॉझिटिव्ह लागतो आणि म्हणून तिसरी पॉसिबिलिटीज नाही आहे, दोनच पॉसिबिलिटीज इथं महत्त्वाच्या आहेत. या पद्धतीनं हे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत. धन्यवाद.